या गोष्टीचा, या क्षणाचा, या राजयोगाचा मला खूप आनंद होतोय, परंतु मला दुःख याचं होतंय त्या मुलांच्या आयुष्यात राजयोग आल्याच्या नंतर ती मुलं आपल्या आई आणि आपल्या वडिलांना दोघांनाही विसरून जातात. हे वाक्य जसं आपल्या कानावरती पडलं, पुढचा मागचा विचार न करता घराच्या बाहेर गेले, आपलं तोंड नभाकडं केलं, खाली पडलेला एक दगड उचलला, आपल्या दोन्ही दातांवरती मारला, दोन्ही दात पाडले, हातामध्ये घेतले आणि आईच्या चरणावरती आणून ठेवले आणि आईला सांगितलं की आई, मला माझ्या आयुष्यात राजयोगही नको आणि राजयोग प्राप्त करणारे 2 दातही नको. पुत्र जन्माला घालायचा असेल तर तो असा घाला. विठ्ठल 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 हा विठ्ठल आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. विठ्ठल 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 महाकाय, सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्न मुकुर मे देव, सर्व कार्येषु सर्वदा, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु, गुरुर देवो महेश्वरा, गुरुर साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः. विठ्ठल 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 विठ्ठल. महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पाकरु प्रथम नमन. दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमोजी आध्या वेद प्रतिपाद्या, जय जय ससंवेद्या आत्मरूपा, देवा तुची गणेशू सकलात्मती प्रकाशू, म्हणे निवृत्तीदासू अवधार जोजी. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा या दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चलाम. ब्रह्म विचार सार परमाध्यम जगत व्यापिनीं, वीणा पुस्तक धारिणी अभयदाम, जाड्यांधकारा पहाम, हस्ते स्फाटिका मालिकां विदधतीं, पद्मासने संस्थितां, वंदे तां परमेश्वरीं भगवतीं, बुद्धिप्रदां शारदां, शान्ताकारं भुजगशयनं, पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं, मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं, योगिभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णु भवभयहरं, सर्वलोकैकनाथं. विठ्ठल 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 विठ्ठल. हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या,
वारकरी संतांच्या या वारकरी. स्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनाला सुरुवात करण्याच्या अगोदर छोटासा परिहार, तो म्हणजे मौजेवाडे या गावातील कैलासवासी इंदुबाई गोविंद नलवडे यांचं प्रथम वर्षश्राद्ध, आणि वर्षश्राद्धानिमित्तानं कीर्तनरूपी सेवा आयोजित केली. आपल्या भागातलं, मी याच भागातले, पण आपल्या भागातलं वाडे हे गाव असं आहे की वर्षश्राद्धाचं हे 7वं कीर्तन आहे माझं वाडे या गावात. त्यामुळं सप्त्याचं एक पण कीर्तन झालं नाही, पण श्राद्धाचे 7 ते 8 कीर्तन या गावात झाली. तुमच्या सगळ्या परिवारानं उत्सुकतेनं मला बोलवलं, तुमच्या सगळ्यांचे आभार मानते आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी. बघा, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय देहू निवासी वाणी सम्राट जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि संतपर प्रकरणातील अभंग आज आपण इथं श्राद्धासाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगाचा सरळ सरळ शब्दसह अर्थ अशा स्वरूपाचा आहे. बघा, अभंगाचा सरळ सरळ शब्दसह अर्थ अशा स्वरूपाचा आहे की आपल्या हिताच्या ठिकाणी जे आई वडील जागे आहेत अशा संतांनी त्यांच्या आई वडिलांना धन्यता दिली. अभंगाच्या प्रथम चरणात आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. मग ही कन्या, हा पुत्र जन्माला येऊन काय करत असतो ह्याचं सुद्धा वर्णन अभंगामध्ये आलेलं आहे. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. जन्माला येऊन गीता आणि भागवत अशा अनेक ग्रंथांचं श्रवण ते संत मंडळी करत असतात, परंतु जन्माला येऊन तशा संतांची सेवा करण्याचा योग मला माझ्या आयुष्यात प्राप्त झाला तर माझ्या आयुष्याला, माझ्या जीवनाला पारावार उरणार नाही याचं वर्णन तुकोबऱ्या अभंगाच्या शेवटच्या चरणात करतात. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. हा झाला अभंगाचा सरळ सरळ शब्दसह अर्थ. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग 4 चरणाचा आहे. अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे संत महात्म्यांचं. नीट ऐका, बोलू नका बोलू नका. अभंग 4 चरणाचा आहे. अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे संत महात्म्यांचं आणि वर्णन करणारे श्री संत तुकोबराय. लक्षपूर्वक ऐका. वर्णन करता आणि वर्णविषय हे दोन्ही जर निकृष्ट असतील तर काय होतं, काय घडतं, एका छोट्याशा उदाहरणातून सांगते. बघा, एका उंटाच्या घरी लग्न असतं बरं का. बसलेले मंडळी, सकाळची वेळ आहे, सगळे आपण फ्रेश आहे, त्यामुळे सगळ्यांनी माझ्याशी बोलत चला. कोणाच्या घरी लग्न असतं? हा, उंटाच्या घरी लग्न असतं. त्या उंटाच्या घरी लग्नामध्ये ब्राह्मण बुवा म्हणून गाढवाला बोलवलं जातं. लक्षपूर्वक ऐका, कोणाला बोलवलं जातं? गाढवाला बोलवलं जातं. लग्नामध्ये ब्राह्मण बुवा म्हणून गाढवाला बोलवलं जातं. लग्नाच्या मंगलमय वातावरणात गाढव काका आपल्या सुमधुर आवाजात मंगलाष्टक म्हणायला सुरुवात करतात. आहेत का सगळी जागी? म्हणून तर म्हणलं सकाळची वेळ आहे, सगळी फ्रेश आहेत, माझ्याशी बोलत चला. कोण मंगलाष्टक म्हणत होता? गाढवाचा आवाज ऐकलाय का सगळ्यांनी? कसा असतो? आज आपल्याकडे पेटी नाही, पण पेटीतील 3 सप्तक एकदम दाबल्यावर जो स्वर निघतो, जो आवाज निघतो, तो आवाज म्हणजे गाढवाचा आवाज. गाढवानं आपल्या सुमधुर आवाजात मंगलाष्टक म्हणायला सुरुवात केली. पाहता पाहता गाढवाची एक मंगलाष्टक म्हणून झाली आणि उंटाला असं वाटलं की आपण थोडंसं गाढव काकांचं वर्णन करावं. बघा, उंट गाढवाचं वर्णन करतोय की आतापर्यंत खूप मंगलाष्टक ऐकल्या, परंतु तुमच्यासारखी सुमधुर आवाजातील, इतक्या गोड आवाजातील मंगलाष्टक मी पहिल्यांदा ऐकतोय. असं कोण कोणाला म्हणत होतं? उंट गाढवाला म्हणत होता. नंतर गाढव काकांनी सुद्धा उंटाचं वर्णन चालू केलं की मीही आतापर्यंत खूप लग्नाला गेलो, खूप लग्न लावली, परंतु तुमच्यासारखा देखना, चिकना आणि हँडसम नवरा आतापर्यंत बघितला नव्हता. असं कोण कोणाला म्हणत होतं? गाढव उंटाला म्हणत होता. बघा, आता उंट तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे, पाहिलेला आहे. उंटाचं वर्णन कसं असतं? उंटाचा एक पाय इकडं, दुसरा पाय दुसरीकडे, लांब लचक मान, मध्येच बाकालेला आणि पाठीमागे उडुडशी काय असते?
शेपटी. हे झालं उंठाचं वर्णन. दृष्टांतातून सांगायचं आहे हे की हे झालं एका निकृष्टाने दुसऱ्या निकृष्टाचं केलेलं वर्णन. म्हणून वर्णन करण्याकरता एक रूपता, साधर्मता आणि गुणधर्मता असे अनेक गुण आपल्या अंगी असावे लागतात. बघा, एखाद्या राजकारणीय मनुष्याचं वर्णन करायचं असेल तर आपल्या अंगी राजनत्व असावं लागतं, आणि जर संतांचं वर्णन करायचं असेल तर आपल्या अंगी संतत्व असावं लागतं. मग यावेळेस ज्यावेळेस आपण संतांबद्दल बोलतो त्यावेळेस या गोष्टीचा विचार करतो का हो की ते संतत्व आपल्या अंगी आहे का? या गोष्टीचा आपण विचार करत नाही. कारण संतांनी तुमच्या आमच्याकरता खूप करून ठेवलंय, खूप सांगून ठेवलंय. संत म्हणून गेले की हा जीव एकदा येथून वरती गेला की परत खाली येण्याचा मार्ग आहे का हो? नाही. महाराज म्हणून गेले, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. एकदा वरती गेलं की परत खाली येण्याचा मार्ग नाही. आमचे गुरुजी तर कीर्तनातून नेहमी सांगतात, ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं हे ठरलेलं आहे. जो मनुष्य खाटेवर झोपला त्या मनुष्याला ताटीवर झोपावंच लागणार आहे. जो मनुष्य पाळण्यात झोपला त्या मनुष्याला शेवटी चितेवर झोपावंच लागणार आहे. म्हणजे जो जीव जन्माला आला त्या प्रत्येक जीवाला, त्या प्रत्येक मनुष्याला एक ना एक दिवस तरी मरण अटळ आहे. आणि एकदा वरती गेलं की परत खाली येण्याचा मार्ग नाही. असं असताना सुद्धा तुकाराम महाराज तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवांवरती उपकार करण्याकरता खाली आले होते. महाराज म्हणून गेले, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवांवरती उपकार करण्याकरता खाली आले. बघा, तुकाराम महाराजांची खाली येण्याची पहिली वेळ म्हणजे श्री संत जगनाडी तेली यांच्याकरता तुकाराम महाराज पहिल्यांदा खाली आले होते. तुकाराम महाराजांची खाली येण्याची दुसरी वेळ म्हणजे श्री क्षेत्र एलवडी या ठिकाणी मालाजी गाडे यांना दिलेल्या भागीरथीबाई म्हणजे तुकाराम महाराजांची कन्या, त्यांची मुलगी, यांच्याकरता तुकाराम महाराज दुसऱ्यांदा खाली आले होते. कारण ज्या वेळेस भागीरथीबाईंना समजलं की आपले वडील, आपले पिता आपल्याला सोडून वैकुंठाला गेलेत, त्यावेळेस त्याने आपल्या वडिलांचा धावा केला. बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा. म्हणून त्या भागीरथीबाईंकरता तुकाराम महाराज दुसऱ्यांदा खाली आले. तुकाराम महाराजांची खाली येण्याची तिसरी आणि शेवटची वेळ ती म्हणजे गुरुनिष्ठ, स्वामीनिष्ठ, मूर्तिमंत असे असणारे निळोबाराय यांच्याकरता तुकाराम महाराज तिसऱ्यांदा खाली आले. कारण एक दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, तर लागोपाठ 42 दिवस अन्न आणि पाण्याचा त्याग करून इंद्रायणीच्या काठावरती तुकाराम तुकाराम असा जप करत बसले होते. म्हणून त्या निळोबारायांकरता तुकाराम महाराज तिसऱ्यांदा खाली आले. बघा, तुमच्या आमच्या सारख्या सामान्य जीवाला असा प्रश्न पडतो की तुकाराम महाराजांनी नक्की साधना कोणती केली होती, ज्या साधनेमुळे तुकाराम महाराज 3दा खाली येऊ शकले आणि 3दा परत वरती जाऊ शकले. महाराज म्हणून गेले, दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. काय म्हणतात, आम्ही रात्रंदिवस देवाचं नामस्मरण करतो कारण देवाचं नाम हे सार आहे. महाराज म्हणतात, सार 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 विठोबा नाम तुझे सार. देवाचं नाव हे सार आहे. देवाच्या नामात खूप ताकद आहे. ती आपल्याला समजली नाही हे काहीच नाही, पण ती अजून देवालाही समजलेली नाही. बघा, रामायणात एकदा सेतू बांधण्याचं काम चालू होतं. आजचा दिवस म्हणजे आपली दुसरी दिवाळीच आहे. रामायणात सेतू बांधण्याचं काम चालू होतं आणि त्या सेतू बांधण्याच्या कामामध्ये सगळे वानर डोंगरात जायचे, भला मोठा दगड घ्यायचे, त्याच्यावर राम नाम असं लिहायचे आणि तो दगड पाण्यात टाकायचे. तो दगड पाण्यात टाकायचे, सगळे वानर डोंगरात जायचे, भला मोठा दगड घ्यायचे, त्याच्यावर राम नाम लिहायचे आणि तो दगड पाण्यात टाकायचे. तो दगड पाण्यात टाकला की तो दगड पाण्यावरती तरंगायचा. बघा, हे कोणी बघितलं? प्रभू रामचंद्रांनी. प्रभू रामचंद्र म्हणाले की माझं नाव लिहून दगड काय करतात, पाण्यात टाकतात आणि तो दगड पाण्यावर काय होतोय, तरतोय. त्यांच्या मनात आलं की आपण पण हा प्रयोग करून बघू. म्हणून अशा ठिकाणी गेले की जिथे कोणीच नाही. गेले, भला मोठा दगड उचलला, त्याच्यावर राम नाम म्हणजे आपल्या स्वतःचं नाव लिहिलं आणि तो दगड पाण्यात टाकला. जसा तो दगड पाण्यात टाकला तसा तो दगड समुद्राच्या तळाशी गेला. परत त्यांनी नारळ एवढा दगड घेतला आणि तो पाण्यात टाकला, परंतु तोही तळाशी गेला. परत त्यांनी
एक तिसरं ट्रायल करायचं म्हणून एक छोटा खडा घेतला आणि तो काय केला, पाण्यात टाकला, परंतु तोही समुद्राच्या तळाशी गेला. हे सगळं मागून बघितलं हनुमंतरायांनी. प्रभू रामचंद्राने जेव्हा मागं वळून बघितलं तेव्हा त्यांना हनुमंतराय दिसले. प्रभू रामचंद्र म्हणाले, हनुमंतराय केव्हा आलात? हनुमंतरायांनी हसत हसत उत्तर दिलं, तुमच्या पहिल्याच दगडाला आलो. प्रभू रामचंद्र म्हणाले, हे झालेलं कोणाला सांगू नका, परंतु वानर जे माझं नाव लिहून दगड पाण्यात टाकताय तो दगड पाण्यावर तरतोय आणि जो दगड मी स्वतः टाकतोय तो दगड पाण्यावर तरे ना कसा. हनुमंतरायने दिलेलं छानसं उत्तर आहे का. हनुमंतराय म्हणाले, प्रभूजी वानर जे दगड टाकतायत, काय म्हटले, प्रभूजी वानर जे दगड टाकतायत त्या दगडांना तुमच्या नामाचा आधार आहे, म्हणून ते तरतायत, म्हणून ते तरंगतायत. आणि जो दगड तुम्ही स्वतः टाकलाय त्या दगडाचा या जगातून आधार संपून गेलाय, मग तो तरेलच कसा. म्हणून महाराज म्हणतात की देवाच्या नामात खूप ताकद आहे, ते अजून देवालाही समजलेले नाही. म्हणून संतांनी सांगून गेले की दिन रजने हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. काय म्हणतात, आम्ही रात्रंदिवस देवाचं नामस्मरण करतो, नुसतं नामस्मरण करून थांबत नाही, तर तशा संतांच्या आई वडिलांना धन्यता देतो. याचं वर्णन तुकोबरा भंगच्या प्रथम. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. धन्यता कोणाला देतात हो? तुकाराम महाराज माता पित्यांना धन्यता देतात, आई वडिलांना धन्यता देतात. तुमच्या आमच्या भाषेत मम्मी पप्पांना धन्यता देतात. कारण मुलाला धन्यता देण्याकरता, मुलीला धन्यता देण्याकरता तशी कन्या तसा पुत्र आपल्या पोटी जन्माला यावा लागत असतो. महाराज म्हणून गेले, पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. आपल्याला जन्म द्यायचाच असेल तर एखाद्या समाजसेवकाला द्या, लक्षपूर्वक ऐका. जन्म द्यायचा असेल तर एखाद्या थोर विद्वान मनुष्याला द्या. जन्म द्यायचा असेल तर एखाद्या शेतकऱ्याला द्या. अगदी तुम्हाला जन्म द्यायचाच असेल तर एखाद्या सैनिकाला द्या. जन्म द्यायचा असेल तर एखाद्या वारकऱ्याला द्या. अन्यथा महिला मंडळ जन्म दिला नाही तरी सुद्धा काही फरक पडत नाही. बघा, माते तुला जन्म द्यायचाच असेल तर हे स्वराज्य व्हावे ही श्रीची इच्छा, असं म्हणणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दे. जन्म द्यायचाच असेल तर पाश्चात्य देशामध्ये जाऊन गीतेचे तत्वज्ञान सांगून अवघ्या भारतवासियांना आपला मानबिंदू ठरवणारे श्री स्वामी विवेकानंद असतील, अशा स्वामी विवेकानंदांना जन्म दे. जन्म द्यायचाच असेल तर माझ्या आई वडिलांची इच्छा आहे की मी 14 वर्ष वनवासाला जावं, माझ्या जागेवर भरतानं बसावं, मी आनंदानं वल्कल नेसून वनवासाला जावं, असे मातृपितृभक्त रामराय असतील, अशा रामरायांना जन्म दे. जन्म द्यायचाच असेल तर आपल्या छोट्याशा दामोदराला पाठीवरती घेऊन शत्रूंशी वार करणारी आणि लढत लढत म्हणणारी मेरी झांसी नाही दूंगी, अशा झाशीच्या राणीला जन्म दे. जन्म द्यायचाच असेल तर शेवटचं उदाहरण सांगते. अवघ्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारख्या आजोड ग्रंथाची निर्मिती करणारे श्री संत ज्ञानोबराय जन्म द्यायचा असेल तर अशा संत महात्म्याला द्या. अन्यथा जन्म दिला नाही तरी सुद्धा काही फरक पडत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा, कशा मुलाला जन्म द्यावा, कशा मुलीला जन्म द्यावा, कसा पुत्र आपल्या पोटी जन्माला यावा, याची काही उदाहरणं सांगते. स्वामी विवेकानंद, नीट ऐका पुरुष मंडळी, कृपया बोलू नका. स्वामी विवेकानंद शिकागो येथील धर्म परिषदेत व्याख्यानासाठी गेले होते. अगदी लक्षपूर्वक ऐका. आपण काय बघतोय की पुत्र कसा असावा, कसा मुलगा आपल्या पोटी जन्माला यावा. स्वामी विवेकानंद शिकागो येथील धर्म परिषदेत व्याख्यानासाठी गेले होते. कारण अमेरिकेतील बोस्टन नावाच्या शहरात विवेकानंदांचं त्या दिवशी व्याख्यान होतं. वेगवेगळ्या विषयांवरती, वेगवेगळ्या गावांमध्ये, वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांची भाषणं व्याख्यान होत असे. विज्ञान असेल, गीतेचे तत्वज्ञान असेल, अशा वेगवेगळ्या विषयांवरती त्यांची भाषणं होत होती. त्या दिवशी अमेरिकेतील बोस्टन नावाच्या शहरात विवेकानंदांचं व्याख्यान होतं. व्याख्यानाला श्रोते मंडळी उपस्थित राहिले, विवेकानंद उपस्थित राहिले. पाहता पाहता व्याख्यानाला सुरुवात झाली आणि व्याख्यानाच्या सुरुवातीला विवेकानंदांनी एक वाक्य वापरलं. ते वाक्य असं होतं,
माझ्या बंधूंनो आणि माझ्या भगिनींनो, हे वाक्य जसं बसलेल्या श्रोते मंडळांच्या कानावरती पडलं, सगळ्यांनी टाळ्याचा गजर केला. व्याख्यान सुरू झालं. व्याख्यान सुरू जसं झालं तसे सगळे ऐकण्यात रमून गेले. पण व्याख्यान ऐकता ऐकता कसं संपून गेलं हे बसलेल्या श्रोते मंडळांच्या लक्षात आलं नाही. व्याख्यान संपल्याच्या नंतर झालं असं, विवेकानंद स्टेजवरून उतरून खाली गेल्याचे असताना एक 20 वर्षाची तरुणी विवेकानंदांच्या जवळ आली आणि विवेकानंदांना म्हणाली की विवेकानंद, माझी एक इच्छा आहे आणि ती माझी इच्छा तुम्ही पूर्ण करावी असं मला वाटतं. विवेकानंदांनी विचारलं, सांगा तुमची काय इच्छा आहे. त्यावेळेस ती तरुणी म्हणाली, माझी अशी इच्छा आहे की मला तुमच्याशी विवाह करायचा आहे. काय म्हटली ती? मला तुमच्याशी लग्न करायचं आहे, मला तुमच्याशी विवाह करायचा आहे. विवेकानंद विचारात पडले. 2 मिनिटं डोळे बंद केले, विचार केला आणि डोळे उघडले आणि मग त्या तरुणीला विचारलं की का हो, तुम्हाला माझ्याशीच का विवाह करायचंय? त्यावेळेस त्या तरुणीचं उत्तर आहे का, ती तरुणी म्हणाली, मला तुमच्याशी विवाह करायचा आहे. याचं कारण असं आहे, मला माझ्या पोटी तुमच्यासारखा दैदिप्य, हुशार आणि तेजस्वी असा गोंडसपुत्र मला माझ्या पोटी जन्माला घालायचा आहे, म्हणून मला तुमच्याशी विवाह करायचा आहे. सांगितल्याच्या नंतर विवेकानंद अगदीच विचारात पडून गेले. विचार केला आणि विचार करून त्या तरुणीला उत्तर दिलेलं उत्तर आहे का. विवेकानंद म्हणाले, अहो, याकरता लग्नाचीच काय गरज आहे? काय म्हणले? याकरता लग्नाचीच काय गरज आहे? तुम्ही मला तुमचा पुत्र माना आणि मी तुम्हाला माझी आई मानतो, माता मानतो. याकरता लग्नाची काय गरज? म्हणून पाश्चात्य देशामध्ये जाऊन गीतेचे तत्वज्ञान सांगून अवघ्या भारतवासियांना आपला मानबिंदू ठरवणारे श्री स्वामी विवेकानंद असतील. अशा स्वामी विवेकानंदांसारख्या मुलाला जन्म द्या. पुत्र कसा असावा याकरता तुम्हाला अजून एक उदाहरण सांगते. चाणक्य लहान असताना आपल्या सवंगड्यांबरोबर खेळ खेळण्याकरता मैदानात गेले होते. खेळ खेळायला मैदानात गेले. खेळून खेळून खूप दमले. संध्याकाळी घरी परतत असताना आपल्या घराकडे धावत 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 झेप घेतली. घराच्या समोर आले. घराच्या समोर येऊन पाहतायत तर चाणक्यांची आई घराच्या समोर अगदी दारामध्ये धान्य नीट करत बसली होती. चाणक्य घराच्या बाहेर आले, चप्पल काढली, घराच्या आतमध्ये आले, आईच्या मांडीवरती डोकं ठेवलं आणि चाणक्य झोपी गेले. जसे चाणक्य झोपी गेले तसे चाणक्यांच्या आईंनी चाणक्यांचं बारकाव्याने निरीक्षण करायला चालू केलं. चाणक्यांच्या आईंनी असं ऐकलं होतं, असं पाहिलं होतं की ज्या मुलांचे पुढचे 2 दात, लक्षपूर्वक ऐका, ज्या मुलांचे पुढचे 2 दात ओटाच्या बाहेर असतात त्या मुलांच्या आयुष्यात राजयोग लिहिलेला असतो. आणि त्यांच्या लक्षात आलं की आपल्या मुलाच्या म्हणजे चाणक्यांच्या आयुष्यात काय लिहिलेलं आहे? राजयोग लिहिलेला आहे. जसं लक्षात आलं तसे चाणक्यांची आई रडू लागली. चाणक्यांच्या आईंच्या डोळ्यातील एक अश्रूचा थेंब चाणक्यांच्या गालावरती पडला. जसा अश्रूचा थेंब गालावरती पडला तसे चाणक्य पटकन उठून बसले. आपल्या आईकडे बघितलं, आईला विचारलं की आई तू का रडतीयस? आई काय सांगायला तयार नाही. चाणक्यांनी हट्ट धरला की मला आत्ताच्या आत्ता समजलं पाहिजे की तू का रडतीयस, रडण्याचं कारण काय? त्यावेळेस चाणक्यांच्या आईने सांगितलं की चाणक्य, आज ज्या वेळेस तुम्ही माझ्या मांडीवरती झोपला होता त्यावेळेस मी तुमचं बारकाईने निरीक्षण केलं. माझ्या असं ऐकण्यात आलंय, असं पाहण्यात आलंय की ज्या मुलांचे पुढचे 2 दात ओटाच्या बाहेर असतात त्या मुलांच्या आयुष्यात राजयोग लिहिलेला असतो आणि तुमच्या आयुष्यात काय लिहिलंय? राजयोग लिहिलंय. असं त्यांनी ऐकलं की चाणक्य म्हटले, आई मग तर तुला आनंद व्हायला पाहिजे. कारण महिला मंडळ, कुठल्या आईला, कुठल्या स्त्रीला असं वाटत नाही की माझं मूल आयुष्यभर सुखात राहिलं पाहिजे, असं सगळ्यांनाच वाटतं. चाणक्य म्हटले, आई मग तर तुला आनंद व्हायला पाहिजे कारण तुझ्या मुलाच्या आयुष्यात सुख येतंय. चाणक्यांची आई म्हटली, या गोष्टीचा, या क्षणाचा, या राजयोगाचा मला खूप आनंद होतोय, परंतु मला दुःख याचं होतंय त्या मुलांच्या आयुष्यात राजयोग आल्याच्या नंतर ती मुलं आपल्या आई आणि आपल्या वडिलांना दोघांनाही विसरून जातात. याचं मला दुःख होतंय आणि याकरता मी रडते. हे वाक्य जसं आपल्या कानावरती पडलं,
पुढचा मागचा विचार न करता घराच्या बाहेर गेले. आपलं तोंड नभाकडं केलं, खाली पडलेला एक दगड उचलला, आपल्या दोन्ही दातांवरती मारला, दोन्ही दात पाडले, हातामध्ये घेतले आणि आईच्या चरणावरती आणून ठेवले आणि आईला सांगितलं की आई, मला माझ्या आयुष्यात राजयोगही नको आणि राजयोग प्राप्त करणारे 2 दातही नको. पुत्र जन्माला घालायचा असेल तर तो असा घालावा. तुम्हाला जन्म द्यायचाच असेल तर स्वामी विवेकानंदांसारख्या मुलाला द्या. जन्म द्यायचाच असेल तर चाणक्यांसारख्या मुलाला द्या. जन्म द्यायचाच असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या मुलाला द्या. अन्यथा जन्म दिला नाही तरी सुद्धा काही फरक पडत नाही.